विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी बोर्डाच्या रिझल्ट नंतर मला बऱ्याचशा फोटोकॉपीज तुमच्याकडून मिळतात. काहींचा ग्रुप क्लिअर नसतो. काहींना खूप कमी स्कोर आलेला असतो. मग अशांचे पालक, विद्यार्थी माझ्याकडे फोटोकॉपीज पाठवतात बरं का रे बाळांनो, WhatsAppला पाठवतात. मी त्यात एक गोष्ट ऑब्झर्व्ह केली, की इथं मुलांना बोर्डचा क्वेशन पेपर लिहीत असताना न्यूमेरिकल ऑलमोस्ट अटेम्प्ट करतच नाहीत. म्हणजे फिजिक्समध्ये 70 मार्काचा पेपर आहे. 30-35 मार्क स्टुडंटला पडलेत. पण ते सगळे थिअरीवर असतात. न्यूमेरिकलची प्रचंड भीतीच वाटते किंवा जमतच नाहीत. मग ऑब्व्हियसली जर न्यूमेरिकल बोर्डचे नाही जमले, तर सीईटीतले कसे जमतील? बरं मग सोडून द्यायचं का यावर्षी पण? नाही. हे वर्षच वेगळं आहे. इथं सगळी बॅच एक्सपर्ट आहे. तुम्ही सांगतो ऑफलाईन असेल, ऑनलाईन असेल, तुम्ही एकदम एक्स्ट्राऑर्डिनरी मुलं मला जॉइन झालेत. मग तुमच्यासाठी मला हा व्हिडिओ बनवायचा आहे, की जेणेकरून आजपासून मी जे तुम्हाला सांगेन ते तुम्हाला करायचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे भीती मनातून काढून टाका. आजपासून न्यूमेरिकल जमणार आहेत आपल्याला, जमणार आहेत. बरं. आता फिजिक्समध्ये न्यूमेरिकल्स आहेत, केमिस्ट्रीमध्ये पण आहेत बरं का रे. 10 ते 15 मार्काला बोर्डला न्यूमेरिकल असतात आणि सीईटीत सुद्धा 10 ते 15च मार्क असतात लक्षात घ्या. फिजिक्सच्या तुलनेत केमिस्ट्री मोस्ट ईझी आहे, खूप ईझी आहे आणि टेक्स्टबुक मधले सॉल्व्हड प्रॉब्लेमच ॲज इट इज बोर्डच्या एक्झाममध्ये येतात. सीईटीला सुद्धा त्याच्या बाहेरचं काही कन्सेप्ट येत नाही. उलटं बोर्डच्या एक्झामला कॅल्क्युलेशनला लॉ वापरावा लागतो, जे टफ आहे, थोडंसं टफ आहे. सीईटीला बिलकुल नाही. म्हणजे आजच्या लेक्चर पासून तुम्ही जेव्हा न्यूमेरिकल स्टार्ट कराल, तेव्हा तुम्ही मला विचारू नका, की बोर्डची तयारी करतोय का सीईटीची तयारी करतोय. दोन्हीची तयारी आपोआप होते. बरं, आता एक सांगतो. काय अप्रोच असला पाहिजे? मी इथं तुम्हाला क्लिअरली ना, माझ्या एका स्टुडंटचं नाव न घेता एक्झाम्पल देतो. गेल्या वर्षी आता तो इचलकरंजी जवळ 5 वर्ष तिकडे तो क्लासेसमध्ये होता बरं का आणि शेवटचा 1 महिना तो जेईई सोडून माझ्याकडे आला होता. 97 पर्यंत पोहोचला तो. अजून जर वेळ मिळाला असता 2 महिने तर 99 चा स्टुडंट होता. कधीही माझ्याकडे डाउट घेऊन आला, की पहिल्यांदा म्हणायचा, "सर मला सगळं न्यूमेरिकल सॉल्व्ह करून नको आहे. मला फक्त ना अप्रोच सांगा." ओके. काय करता येईल याच्यात? कसं विचार करूया? एवढं फक्त हिंट द्या, मी पुढचं करतोय. इथून पुढे तुम्ही पण तसंच करणार आहे. म्हणजे काय सांगतो. पहिली गोष्ट न्यूमेरिकल बघितलं, की तुम्ही गिव्हन डाटा शोधा, बघा, वाचा तो प्रॉब्लेम. आणि इथे एक एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंटचा YouTubeवरचा व्हिडिओ बघितला होता मी. ॲक्चुअली तो नीट क्रॅक करून त्यानं एम्सला ॲडमिशन घेतलं होतं. त्याचं म्हणणं होतं, की पहिल्या लाईनपासून प्रॉब्लेम वाचू नका. शेवटच्या 2-3 लाईन्समध्ये क्वेशन काय आहे ते बघा. बघा त्याचं म्हणणं होतं मला थोडंफार पटलं होतं सीईटीसाठी. कारण सगळं वाचायचं. ओके, मग शेवटी क्वेशन. पुन्हा गिव्हन डाटा परत वाचायचा. करावं लागतं बरं का न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना हे 2-2 वेळा वाचावं लागतं. त्याच्याऐवजी त्या स्टुडंटचं म्हणणं काय होतं, प्रॉब्लेम क्वेशनमध्ये विचारलंय काय? ते पहिला शोधा. गिव्हन तो कळालं, की मग गिव्हन डाटा एनालिसिस करा. तुम्हाला आता क्वेशन माहिती आहे काय फाइंड आउट करायला सांगितलंय. त्यासाठी लागणारा बेसिक फॉर्म्युला सुद्धा आता थांबा. तो आपला नेक्स्ट पॉइंट आहे बरं का. म्हणजे पहिला काय तुम्हाला काम कशावर करायचं आहे? गिव्हन डाटावर. ओके. गिव्हन डाटा. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो गिव्हन डाटा वाचून झाला, की तुम्हाला फॉर्म्युला आणि कन्सेप्ट कळेल. पण इथं कोणत्या गोष्टी इम्पोर्टंट आहेत, तर मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. हा जो शब्द आहे ना, हा इतका महत्वाचा आहे ना, तुम्ही फक्त 16 दिवस, 1 महिना वेळ द्या म्हणतो मी. 16 दिवस नको, 1 महिना. या एका महिन्यात तुम्ही ना, की फिजिक्सचे 16 टॉपिक आणि केमिस्ट्रीचे 6 टॉपिक, 22 टॉपिक, हे 22 आणि मी अजून 8 दिवस एक्स्ट्रा पकडलेत. म्हणजे 30 दिवसात तुम्ही जर रोज एका टॉपिकचे फॉर्म्युल्याची लिस्ट काढायचा प्रयत्न केला. ओके. ते फॉर्म्युले सतत पुन्हा रिवाईज केले. म्हणजे बघा, आज मी रोटेशनल डायनॅमिक्सच्या फॉर्म्युल्याची लिस्ट तयार करतो. बघा किती वेळ लागतोय रोटेशनल डायनॅमिक्सला. पण रोटेशनल डायनॅमिक्स म्हणलं, की मी पहिला काय करतोय बघा, की इकडं लिनियर आणि इकडं रोटेशनल मोशन लिहितोय. लिनियर मोशन म्हणजे एका स्ट्रेट लाईनमध्ये आणि रोटेशनल म्हणजे अँग्युलर तुम्हाला माहितीच आहे रोटेशनल. जर इकडं मी मास अशी क्वांटिटी घेतली, तर रोटेशनल मध्ये मला मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यावं लागणार. एनालॉगस. या ठिकाणी जर मी व्ही घेतलं, तर या ठिकाणी मला लिनियर व्हेलॉसिटी तर मला अँग्युलर व्हेलॉसिटी घ्यावी लागेल. आता मी तुम्हाला सांगू का? तुम्ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्टुडंट आहात. 10वी पर्यंत तुम्ही अभ्यास केलाय. मग तुम्हाला 9th मध्ये माहिती आहे, की लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला मास इंटू व्हेलॉसिटी. 9th मधला दुसऱ्याच टॉपिकमध्ये एक डेफिनेशन दिले. प्रॉडक्ट ऑफ मास एंड व्हेलॉसिटी इस नोन ॲज लिनियर मोमेंटम. मग झालं की इकडं अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला माझा पाठ झाला. तसं बघा, मासला एनालॉगस कोण आहे? आय. व्हीला एनालॉगस कोण आहे? ओमेगा. मग झालं की अँग्युलर मोमेंटम एल इक्वल्स टू आय ओमेगा. बर. इकडं लिनियर ऍक्सलरेशन, इकडं अँग्युलर ऍक्सलरेशन. मग मी फोर्सचा फॉर्म्युला मला माहिती आहे. न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन म्हणायचं होतं मला.
की फोर्स म्हणजे मास इंटू ऍक्सिलरेशन. मग इथं फोर्सला टॉर्क अनालॉगस आहे बरं का रे बाळांनो. मासच्या ऐवजी मोमेंट ऑफ इनर्शिया येणार, एच्या ठिकाणी अल्फा येणार. झालं का? टॉर्क इक्वल्स टू आय अल्फा. बरं, मला पॉवरचा पण फॉर्म्युला माहित आहे. फोर्स इंटू व्हेलॉसिटी. मग इकडे पॉवरचा फॉर्म्युला काय येणार? फोर्सला अनालॉगस कोण आहे? टॉर्क. व्हीला कोण आहे? ओमेगा. आलं का लक्षात? मग लिनियर मधले माझे फॉर्म्युले पार्ट आहेत. तुमचे सुद्धा पार्ट आहेत. व्ही मायनस यू अपॉन टी. मग अँग्युलरला काय येणार? ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 अपॉन टी. मग हे आपले फिजिक्स न्यूमेरिकल बॅचचे 10 व्हिडिओ आहेत. आजपासून सुरुवात करायची. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सगळे फॉर्म्युले रिवाइज केलेले आहेत. मग तुमचं टार्गेट दिलं तुम्हाला कळालं का? मग सगळ्यात गंमत म्हणजे सांगू का? सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला सांगा. बघा मी काय करतोय. mv स्क्वेअर अपॉन आर. हे बघा तुमच्या पण डोक्यात हा फॉर्म्युला लगेच आला असेल. त्याच्यानंतर मी लिहितोय एम आर ओमेगा स्क्वेअर. तुम्ही म्हणाल सर हे पण आम्हाला माहितीच आहे. पण त्याच्यानंतर लिहितोय मी पी स्क्वेअर अपॉन एन आर. त्याच्यानंतर लिहितोय एल स्क्वेअर अपॉन एम आर क्यूब. त्याच्यानंतर लिहितोय मी एम व्ही ओमेगा. अरे किती लिहिले मी सेंट्रीपिटल फोर्सचे फॉर्म्युले. अजून लिहिणार आहे. अजून लिहिणार आहे. सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे बीईव्ही. सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट ई स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. थांबा इथं आर स्क्वेअर व्यवस्थित लिहितो. सेंट्रीपिटल फोर्सचा अजून एक फॉर्म्युला आहे. सांगू? जी एम एम अपॉन आर स्क्वेअर. ओके, स्मॉल आर स्क्वेअर पाहिजे होतं मला बरं का. आता तुम्ही म्हणाल सर हे कुठले फॉर्म्युले काढले? सांगू का? सायक्लोट्रॉन नावाची कन्सेप्ट आहे. तिथं सर्क्युलर मोशनसाठी नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स जो लागतो, तो हा प्रोव्हाईड करतो. पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस भोवती निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन सर्क्युलर मोशन करतो, तेव्हा जो नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स लागतोय, तो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रोव्हाईड करतोय. त्याच्यानंतर प्लॅनेट आणि आर्टिफिशियल सॅटेलाइट. सॅटेलाइट प्लॅनेट भोवती सर्क्युलर मोशन करतो. याचा अर्थ सेंट्रिपिटल फोर्स पाहिजे. कोण प्रोव्हाईड करणार आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे तुम्हाला अशी पकड पाहिजे, की सेंट्रिपिटल फोर्स, कायनेटिक एनर्जी. सांगू का तुम्हाला? आता बघा मी तुम्हाला सांगतो. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ओके. हे मी काही इथं शिकवत नाहीये. यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? आपलं सह्याद्री ट्युटोरियल हे ॲप पहिल्यांदा डाउनलोड करा रे बाळांनो. त्या ॲपवरती ना एक व्हिजन बॅच आहे. बघा, ॲप डाउनलोड केलं, की स्टोअर ऑप्शनमध्ये जावं आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक नंबर देतोय. काही प्रॉब्लेम आला, त्या नंबरवर कॉल करा. स्टोअर ऑप्शनमध्ये गेला, की व्हिजन बॅच, त्यात फिजिक्स न्यूमेरिकल बॅच आणि त्याच्यात मी थर्मोडायनामिक्सचा व्हिडिओ आज फ्री केलाय. बघाच एक चांगली सुरुवात होईल लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला ना हा शब्द मी दिलाय ना फॉर्म्युला सांगू कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला सांगा तुम्ही. तुम्ही लगेच म्हणणार आहे हाफ एम व्ही स्क्वेअर. मी म्हणणार आहे हाफ आय ओमेगा स्क्वेअर. अनालोगस क्वांटिटी. मासला आय, मोमेंट ऑफ इनर्शिया, व्हीला ओमेगा. पण थांबा ना. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला 3/2 पीव्ही. कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन मध्ये पीव्हीच्या ऐवजी मी आता काय लिहितो बघा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला 3/2 एनआरटी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला एन केबी इंटू टी. नंबर ऑफ मोल्सला बोल्ट्झमन मध्ये कन्वर्ट केलंय मी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला ई इंटू स्टॉपिंग पोटेन्शियल. डोअल नेचर. म्हणजे मला सांगा ना बाळांनो, सांगा ना. बरं अजून एक मी तुम्हाला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला तयार करून दाखवतोय, लक्ष द्या. हे बघा. necessary centripetal force is provided by इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ओके, बरोबर आहे. चला या आर ला हा आर कॅन्सल करूया. दोन्हीकडे ना हाफ न मल्टिप्लाय करूया म्हणजे 2 न डिवाइड करूया. आलं का? 2 न डिवाइड केलं मी हाफ एम व्ही स्क्वेअर. आलं का? 8 पाय एप्सिलॉन नॉट ई स्क्वेअर अपॉन आर. आणि ही सुद्धा कायनेटिक एनर्जी आहे. म्हणजे इथं मला तुम्हाला एक्सपर्ट बनलेलं बघायचं आहे. त्यासाठी जीव तोडून मेहनत करायची आहे. जेव्हा बाकीचे सगळे आराम करत असतील, एन्जॉय करत असतील, झोपलेले असतील, तेव्हा जागून तुम्हाला अभ्यास करायचा हे लक्षात घ्या. मग पहिला पॉइंट काय आपण गिव्हन डाटा अनालिसिस केला. दुसरं फॉर्म्युलावर आलो आपण, कन्सेप्ट कळाली. तर तिसरं महत्वाचं आहे युनिट कन्व्हर्जन. युनिट कन्व्हर्जन एवढं इम्पॉर्टंट आहे, की थर्मोच्या माझ्या आजच्या पहिल्या फिजिक्स न्यूमेरिकल याच्यात मी फिजिक्स प्रेशर, व्हॉल्यूम आणि वर्क डन सगळं दिलंय. 1 डीएम पार म्हणजे किती जूल? 100 जूल. नाहीये तो व्हिडिओ बघा ॲप्लिकेशनवर. 16 मिनिटाचा मोस्टली व्हिडिओ असेल. 15 ते 16 मिनिटं. माझे व्हिडिओ असेच आहेत. 10-15 मिनिटं, 16 मिनिटं. 2-3, 1-2-3 प्रॉब्लेम आहेत. सोपे असतील तर मी 4-5 प्रॉब्लेम कव्हर करतोय. म्हणजे आपली व्हिजन बॅच दी बेस्ट बॅच आहे लक्षात घ्या आणि त्याच्यात तुम्हाला सगळाच हा डाटा मिळतोय. युनिट कन्व्हर्जनचा एक सेपरेट व्हिडिओ आहे. जर तुम्ही वेळ काढून तो बघितला, तर मी काय केलं सांगू का? प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, लेंथ, मास
तुम्हाला सांगतो टाईम. या सगळ्यांचं युनिट कन्व्हर्जन त्यात शिकवलंय. मग एकदा नोट्स बनवलं तर काय हरकत आहे. शून्यातून सुरुवात करायची आहे ना. शून्यातून सुरुवात करायची आहे ना, मग युनिट कन्व्हर्जन पासूनच सुरुवात करा मी तर म्हणतोय. बरं, आता याच्यानंतर माझी मोठी रिक्वायरमेंट आहे. मोठीच्या मोठी रिक्वायरमेंट. आता मराठीतून लिहितोय. पाढे किंवा त्याला तुम्ही इंग्लिशमध्ये काय म्हणता? टेबल्स म्हणता ना. माझी इच्छा आहे की 30 पर्यंत. पण निदान 20 पर्यंतचे तरी पाढे आले पाहिजेत. 17, 18. 18चा पाढा म्हणजे 18चं टेबल मोस्ट इम्पोर्टंट आहे. का माहितीये का? अँगल्समध्ये 180 डिग्री, 360 डिग्री. 180 म्हणजे पाय, 360 म्हणजे 2 पाय, 540 म्हणजे 3 पाय. हे इन टर्म्स ऑफ पायसाठी तुम्हाला त्या व्हॅल्यू लागतातच लक्षात घ्या. म्हणजे 90चं पण टेबल 9चं पण पाढा इम्पोर्टंट आहे. म्हणजे हे तुम्हाला क्विक कॅल्क्युलेशन जमलंच पाहिजे हे लक्षात घ्या. मग आता सुरुवात काय करायची आणि कशी करायची? मग मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. तुम्हाला जर काहीच न्यूमेरिकल जमत नाही ना, तर तुमच्यासाठी फिजिक्स न्यूमेरिकल ही सेपरेट बॅच सुद्धा आहे, की ज्याची किंमत मी फक्त 1200 ठेवलेली आहे. ओके. फक्त आणि फक्त लक्षात घ्या. पण त्याच्यापेक्षा व्हिजन बॅचमध्ये हाच फोल्डर आहे. ओके. आणि मी तुम्हाला सांगितलंय, की थर्मोचं लेक्चर पहिलं लेक्चर फ्री करून ठेवलेलं आहे. हो, थर्मो ज्या मुलांना थर्मो अवघड वाटत होता, ते मुली सुद्धा आता व्हिडिओ बघितल्यानंतर म्हणतायत, की "सर आता थर्मो जमतंय." अरे त्या थर्मोच्या पुस्तकात ढिगानं प्रिंटिंग मिस्टेक आहेत लक्षात घ्या. तुम्ही त्यातलं करत बसला तर होणार नाहीये. कन्फ्युजन होईल. मग त्यासाठी तुम्हाला मला फॉलो करावंच लागेल लक्षात घ्या. आणि माझं शिकवणं एकदम लोअर लेव्हल पासून आहे, त्यामुळे सगळ्यांना कळणारच आहे. बरं मग आपला व्हिडिओचं मेन टार्गेट काय होतं? मेन हाऊ टू सॉल्व्ह न्यूमेरिकल्स ना. ओके, मला फॉलो करा सगळं जमेल. डेडिकेटली लॉगचं कॅल्क्युलेशन पण मी सगळ्या ठिकाणी शिकवतो. जिथं लागेल तिथं लॉग आपण वापरतोयच. मग आता कसला विचार करताय? करा सुरुवात जोरात. आणि 35 मार्काला न्यूमेरिकल्स आहेत लक्षात ठेवायचं बोर्डच्या एक्झाममध्ये म्हणजे 50% वेटेज आहे. 30 मार्काला डेफिनिशन डायग्राम डिस्टिंग्विश एक्सप्लेन येतं. मग हे 30 मार्क आणि हे 35 मार्क 65 मार्कचा आरामात आपला अटेम्प्ट होऊ शकतं. आरामात नाही कष्ट घेऊन. पण इथे 70 पैकी 60-65 मार्काचा तुम्ही अटेम्प्ट करताय. डेरिव्हेशन्स फक्त उरलेत. सगळे थोडंच आपण ऑप्शनला ठेवणारे डेरिव्हेशन्स करणार ना. म्हणजे इथं मला दिसतंय फिजिक्समध्ये पैकीच्या पैकी मार्क. सर आत्तापर्यंत कुणाला पडलेत का? बऱ्याच मुलांना पडलेत. ऑफलाईन मधल्या मुलांना बऱ्याच मार्क पडलेत. मॅथ्समध्ये पैकीच्या पैकी मार्क आहेत. फिजिक्समध्ये आहेत. पण कुणाला रे पडले? ज्यांनी माझं ऐकलं, मी म्हणेल ते केलं अशाच मुलांना. का? अनुभव आहे रे. अनुभवातून बोलून तुम्हाला सांगतोय. मग आता फॉलो करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही त्या लिंक प्रोव्हाईड केलेत. आमचा WhatsApp ग्रुप, Telegram ग्रुप जॉइन करा. ऑल द बेस्ट.